आवाज मराठी न्यूज 24। संजय राऊतांना काय सल्ला द्याल तुम्ही आता? थोबाड बंद कर, चांगलंसं असं मोठं कुलूप लाव, नाहीतर अंबुजा सिमेंट थोबड्यावर बस लावून बस। कोकणातले दोन सख्खे भाऊ सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि मुंबईतले पण आता जुना प्रश्न झाला रे, आता कंटाळा आला। सख्खे भाऊ आता काय पुढचं विचार ना, आता काय मुंबईत पण दोन भाऊ आहेत, कोण? वरुण सरदेसाई हे देखील ते भाऊ आहेत आपण? सभागृहात आले। तुम्ही आमने सामने येणार आता मग सभागृहात? मला वाटलं आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे भाऊ आहे ना, हा कधी म्हणजे काय मावस भाऊ हो, मावस. मला वाटलं काय फॉल्ट आहे काय? अरे नाही, तुझा प्रश्न वृत्तपत्रामध्ये मालक असलेले उद्धव ठाकरेंची इज्जत काढण्याचं काम राजरोस पद्धतीने सुरू झालेलं आहे। आम्ही ऐकलं आतापर्यंत सामना हा उभाटा सेनेचा मुखपत्र होता, पण उद्धव ठाकरेचीच लायकी आणि इज्जत काढण्याचं काम सामना वृत्तपत्रामधून होत आहे। आज एक बातमी छापून आलेली आहे सामनामध्ये, ज्याच्यामध्ये निर्भया दामिनी पथकांच्या नियमाहून अधिक मोबाईल बंद। आता निर्भया आणि दामिनी पथकासाठी जे हेल्पलाईन नंबर काढलेले तो GR 2022चा तो GR पण नाही, नोटिफिकेशनची कॉपी पण माझ्याकडे आहे। आता 2022ला मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरेच होते। आता उद्धव ठाकरेंनी सुरू केलेली योजना अगर उद्या त्याचे अधिकारी आणि त्याचे संबंधित लोक अगर त्याला महत्त्वच देत नसतील किंवा शेळक्या शब्दामध्ये बोलत तर फाट्यावर मारत असतील आणि त्याचीच लायकी आणि त्याचीच इज्जत स्वतः सामनातून निघत असेल, तर संजय राजाराम राऊतचा पगार किती वेळ चालू ठेवायचा हे आता उद्धव आणि रश्मी ठाकरेंनी ठरवावं। ह्याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर आमचे मुख्यमंत्री, गृहमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब या त्रुटी निश्चित पद्धतीने दूर करतील। सगळ्याचे सगळे नंबर कसे चालू राहून आमच्या महाराष्ट्रातल्या माता भगिनींना मदत आणि सुरक्षा कशी भेटेल यावर निश्चित पद्धतीने आम्ही लक्ष घालू। पण या नंबरवर उद्या अगर डॉक्टर सपना पाटकरनी पण अगर फोन केला तरीही तिला मदत निश्चित पद्धतीने आमच्या बहिणीला दिली जाईल, जी मदत उद्धव ठाकरेंनी त्यांच्या काळात केली नव्हती। म्हणून अशा पद्धतीच्या सामन्यामध्येच बातम्या छापून स्वतःच्याच मालक उद्धव ठाकरेची लायकी काढण्याचं काम संजय राजाराम राऊतनी बंद करावं, एवढं या निमित्ताने सांगेल। कितने दिनों की यात्रा? एक दिन का मोर्चा है मैडम, एक दिन का मोर्चा। महानगरपालिका त्यांना सोबत घेऊ, ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी सोबत घेऊ। इतर जे आपले माहिती आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी अगर बोललं असतील तर ते फार विचारपूर्वक आणि जबाबदारीने बोलतात। म्हणून योग्य वेळी जेव्हा निवडणूक येईल, हिंदुत्व नावा विचाराचे जे जे पक्ष आहेत त्यांना सगळ्यांना एकत्र घेऊन अगर आम्ही महापालिका लढलो तर ह्या सगळ्या ज्या जिहादी आक्रमण आहे जे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये, शहरांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे लँड जिहादच्या नावाने, हे बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान ज्यांची संख्या मुंबई आणि आजूबाजूच्या शहरामध्ये वाढत चालली आहे, ही घाण अगर कायमस्वरूपी साफ करायचं असेल तर कडवट हिंदुत्ववादी विचाराचे महापौर प्रत्येक शहराला बसवायला लागतील आणि त्या दिशेने वाटचाल आम्ही सगळेजण करू। काय 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 तुमच्या पत्रकारांमध्ये किती घराणेशाही आहे मोजू का? वडील कोण आहे, मुलगा कोण आहे, पत्रकार, तुम्हा लोकांना वेगळा नियम आम्हाला वेगळा नियम लावू नका मॅडम। आम्ही लोकांमधून निवडून आलेलो आहे। झालं का? ही निवडणूक तुमच्यासाठी किती महत्वाची होती आणि इतका मोठा विजय तुमचा यावेळी झाला? माझी तिसऱ्यांदा हॅट्रिक जी झाली, माझ्या कणकवली देवगड विधानसभाच्या जनतेने माझी हॅट्रिक केलेली आहे। माझ्या
मतदारसंघाच्या हिंदू समाजाने मला मोठ्या प्रमाणामध्ये मतदान केलेलं आहे. हिंदुत्व आणि विकास या दोन प्रमुख मुद्द्यावर मी माझी निवडणूक लढवली आणि 58,000 वर माझ्या ह्या 58,000 मध्ये कुठलाही मुसलमान मत नाही. मी हक्काने सांगू शकतो. माझ्या हिंदुत्वादी विचाराच्या मतदारसंघ म्हणून माझा मतदारसंघाचा आमदार म्हणून मी निवडून आलेलो आहे आणि विकासाची प्रक्रिया पुढचे 3 वर्ष आज सत्ताधारी आमदार म्हणून पुढचे 3 वर्ष काम करणार आहे आणि अशाच ताकदीने सुरू ठेवणार. मी अलग कुछ नाही बात करूंगा. आप तुम्हाला काही इथे आलात ना बरोबर होईल मला आठवण मान. विरोधकांनी बरीच टीका टिप्पणी तुमच्यावर केली पण तरी सवय आम्हाला आता. जनता तुमच्यासोबत आहे. कारण का जनतेला माहिती आहे टीका करणारे कावळे हे फक्त निवडणुकीपुरते असतात. आमच्यासारखे शिवरायांचे मावळे हे 365 आणि 24 तास त्यांच्यासाठी सेवेसाठी हजर असतात. इथे जे तुमचे बंधू आम्हाला भेटले त्यांनी असं सांगितलं की आम्ही काही कोणाचे हिशोब सुट्टे करायला आलेलो नाही, मात्र जर ऍक्शन आली समोरनं तर आम्ही रिॲक्शन जरूर देणार. सहमत आहात का तुम्ही? आता निलेशजींनी घेतलेली भूमिका ही आमची भूमिकाच आहे ना सगळ्यांची. पण माझं म्हणणं आहे की आम्ही जसं त्यांनी योग्य बोलले आम्ही काही हिशोब चुकता करण्यासाठी विधानसभेमध्ये आलेलो नाहीये. पण कोणाचा आवाज अगर वाढत असेल, कोणा जास्तच अगर मस्ती करायची सवय असेल तर त्याला आरेला कारे उत्तर देणं हे बाळासाहेबांनी आम्हाला पहिल्यापासून शिकवलेलं आहे. म्हणून त्याच्याबद्दल आतापर्यंत तुम्ही एका राणेचा अनुभव घेतलेला आहे. आता 2-2 राणे आतमध्ये आहेत. म्हणून त्याचाही अनुभव पुढच्या 5 वर्षामध्ये घ्या. डबल इंजिन असं म्हणावं. 2 राणे विधान भवनामध्ये आता असणार आहेत विधिमंडळामध्ये. त्यामुळे डबल विरोधक तर आहेत. दोन तोफा आता आतमध्ये आहेत. आमचे गोपीचंद पडळकर आतमध्ये आहेत. म्हणजे लाईनअपच एवढी तगडी आहे ना समोरच्या वाल्यांना औषधासाठी पळापळ करायला लागेल. शेवटचा प्रश्न, एकनाथ शिंदेंना कॅबिनेटमध्ये 2ऱ्या क्रमांकावर अशी चर्चा आहे. नागपूरमधला देवगिरी बंगला हा सुद्धा एकनाथ शिंदेंना तो माझा विषय नाही. बोल दिया ना.